उन्हाळा म्हटलं की पोटाला थंडावा देणारं हे अशा पद्धतीचं दही आपण दररोजच्या आहारामध्ये समाविष्ट करतो आणि अशा पद्धतीचं छान घट्टसर अगदी वड्या पडणारं दही करण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून अगदी तुमचं दूध पातळ असेल तरी देखील तुमचं दही अशा पद्धतीचं छान घट्टसर व्हावं यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स आपण पाहणार आहोत. आणि गुढीपाडवा स्पेशल गेली 4 दिवसापासून वेगवेगळ्या रेसिपीज आपण पाहिलेल्या आहेत. त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी त्या देणार आहे, तिथून तुम्ही ते पाहू शकता. छान घट्टसर दही तयार झालं आहे आणि अशाच भरपूर टिप्स आहेत दररोज रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळा स्पेशल आज आपण अगदी घट्टसर वड्या पडणारं दही कशा पद्धतीने घरच्या घरी तयार करायचं ते पाहत आहोत. आजारी असल्यामुळे थोडासा आवाज चेंज येत असेल, परंतु समजून घ्या. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण दूध घेतलेलं आहे. आता या ठिकाणी ज्या पातेल्यामध्ये तापवण्यासाठी ठेवायचं त्या पातेल्याच्या तळाशी अगदी थोडंसं पाणी टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण हे दूध टाकणार आहोत. आता दूध किती तुम्ही घेतलेलं आहे त्यानुसार दह्याचं प्रमाण हे कमी अधिक तयार होणार आहे, परंतु दूध जर तुमचं घट्टसर असेल तर तुम्हाला ते खूप जास्त वेळ तापवण्याची गरज नाही, परंतु थोडंसं पातळ असेल तर त्यामधील जो पाण्याचा अंश आहे तो पाण्याचा अंश कमी करण्यापर्यंत तुम्हाला ते तापवायचं आहे. ही एक पहिली महत्त्वाची टिप्स आहे, कारण पाण्याचा अंश असेल तर तुमचं दही देखील पातळच होणार. त्यामुळे दही जर छान घट्टसर वड्या पडणारं हवं असेल तर दूध थोडा वेळ छान असं उकळून घ्या. आता संध्याकाळचे 5 ते 6 वाजलेले आहे. छान किचन वाट्यावर ऊन आलेलं आहे. आत्ता या टाईमला मी दही करण्यासाठी ठेवणार आहे, म्हणजे सकाळपर्यंत आपलं दही अगदी परफेक्ट असं तयार होईल. आता आपण गॅस चालू केलेला आहे आणि व्यवस्थित असं हे दूध तापवून घेणार आहोत. अगदी दुधामध्ये थोडंफार हे पाण्याचं प्रमाण असतंच, त्यामुळे मी 5 ते 7 मिनटं छान असं हे दूध मध्यम आचेवर तापवून घेणार आहे. या अगोदर आपण कालच्या भागामध्ये श्रीखंड कसं तयार करायचं त्याची रेसिपी पाहिलेली आहे. तुम्ही जर ती रेसिपी पाहिली नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल खूप सारे वाळवण्याचे पदार्थ आपण पाहत आहोत. त्या सर्व रेसिपी देखील तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता दूध छान असं तापून तयार होत आहे तोपर्यंत आपण बेसिक तयारी करूया. ज्या पातेल्यामध्ये तुम्हाला हे दही करण्यासाठी ठेवायचं आहे त्यामध्ये या ठिकाणी दह्याचं एकतर तुम्ही विरजण टाकू शकता किंवा अशा पद्धतीने या ठिकाणी मी ताक घेतलेलं आहे. ताक देखील छान असं या ठिकाणी परफेक्ट तयार आहे. ते ताक मी पूर्ण पातेल्याला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर दूध आपण ज्या पातेल्यामध्ये या ठिकाणी तयार करण्यासाठी ठेवलेलं होतं, छान असं घट्ट आटवलेलं होतं, ते छान थंड करून घेतलं. त्यानंतर हाताला बोटाला चटका सोसवेल अशा पद्धतीचं कोमट असं हे दूध झालेलं असायला हवं. त्यानंतर हे दूध आपण विरजण लावलेल्या पातेल्यामध्ये टाकणार आहोत. आता शक्यतो या ठिकाणी तुमच्याकडे दह्याचं विरजण असेल तर तेच वापरा, परंतु आज माझ्याकडे शिल्लक नव्हतं आणि ताक मी तयार केलेलं होतं, त्यामुळे ताक लावलेलं आहे, परंतु ताक थोडंसं आंबट असायला हवं म्हणजे दही लवकर लागतं. त्यानंतर दही करण्यासाठी दूध खूप जास्त गरम नको किंवा खूप जास्त थंड देखील नको, कोमट असं हे दूध असायला हवं. त्यानंतर हे दूध यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं ताक टाकलेलं आहे, विरजण असेल तर विरजण यामध्ये टाका आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. पूर्ण दुधामध्ये जेव्हा हे विरजण व्यवस्थित असं मिक्स केले जातं त्यावेळेस दही हे एकसारखं लागले जातं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे दही करताना तुम्हाला रूममधील टेम्परेचर देखील खूप महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी उष्णता असेल त्या ठिकाणी हे दही करण्यासाठी ठेवायचं, म्हणजेच दही हे व्यवस्थित असं सेट होतं. या ठिकाणी आता किचनमध्ये गॅसजवळ ही उष्णता असते, त्यामुळे गॅसजवळ मी हे दही करण्यासाठी ठेवणार आहे आणि दह्यावर झाकण ठेवून मी हे गॅसजवळ रात्रभरासाठी ठेवलं होतं. त्यानंतर सकाळी आपण दही 1 तासासाठी किंवा अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे छान व्यवस्थित असं हे सेट होतं
आणि अर्धा ते पाऊण तासानंतर मी हे दही फ्रीजमधून काढून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं दह्याच्या वड्या पडले जात आहे। यापेक्षा खूप जास्त वेळासाठीही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, परफेक्ट असं आपल्याला त्याच्या वड्या करता येईल अशा पद्धतीचं होईपर्यंतच आपल्याला ते ठेवायचं आहे। आणि आता तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट घट्टसर असं हे दही तयार झालं। काही बेसिक महत्त्वाच्या टिप्स आहे त्यामध्ये दही करण्यासाठी जे दूध वापरायचं त्यामध्ये पाण्याचा अंश नको, त्याचबरोबर दही करण्यासाठीचं जे दूध आहे ते खूप जास्त थंड नको किंवा खूप जास्तही गरम नको, त्याचबरोबर विरजण आपलं परफेक्ट असावं, त्याचबरोबर दही ज्या भांड्यामध्ये लावायचं ते भांड्याला विरजण व्यवस्थित असं सेट केलेलं असायला हवं। त्यानंतर दही ज्या ठिकाणी ठेवायचं त्या ठिकाणी उबदार असं वातावरण असावं, म्हणजे दही व्यवस्थित असं तयार होतं। त्याचबरोबर दही तयार झाल्यानंतर ते फ्रीजमध्ये अर्धा ते 1 तासासाठी ठेवायचं। फ्रीजमध्ये ठेवायचं, फ्रीजरमध्ये नाही तर फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे दही छान असं सेट होतं। हे पहा छान परफेक्ट असं वड्या पडणारं हे दही या ठिकाणी बनवून तयार झालं आहे। खूप साऱ्या बेसिक आणि महत्त्वाच्या टिप्स देखील या ठिकाणी मी शेअर केलेल्या आहे, त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही पहिल्यांदा जरी दह्याची रेसिपी करत असाल तरी तुमचं दही देखील छान परफेक्ट अशाच पद्धतीचं तयार होणार। त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत, प्रत्येक रेसिपी आपण पाहत असतो आणि वर्षभर एकही दिवस चॅनलला सुट्टी घेतलेली नसते। आजारी असली तरीही अगदी साधी सोपी का होईना परंतु रेसिपी ही दुपारी 12 वाजता मी यूट्यूबवर शेअरच करत असते। त्यामुळे पूर्ण वर्षभर तुम्हाला जर अशाच खूप साऱ्या टिप्स आहेत रेसिपी शिकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल। नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यासाठी सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच नोटिफिकेशन येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली आहे ती समजण्यास मदत। त्याचबरोबर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला, मटण मसाला, गरम मसाला, चहाचा मसाला, लोणचे मसाला असे सर्व मसाले तुम्हाला घ्यायचे असतील तर 70 20 16 21 00 या नंबरवर संपर्क करून तुम्ही हे मसाले घरबसल्या ऑर्डर करू शकता। मसाला ऑर्डर केल्यानंतर 4 ते 5 दिवसापर्यंत तुम्हाला तो मसाला घरपोच मिळेल। त्याचबरोबर या ठिकाणी खूप छान परफेक्ट असं आपलं वड्या पडणारं हे दही बनवून तयार झालं आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करा, कमेंट बाजूला सरकून हाईप देखील करा। आणि हो, उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप छान घट्टसर वड्या पडणारं दही तयार झालेलं आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।